तर स्वागत आहे आपल्या नवीन युट्यूब चॅनल द ट्रॅव्हलर मध्ये। तर आज आपण सरोली गावातील वागेश्वर महाराज मंदिरला ट्रॅव्हल करणार आहोत। तर यामध्ये आपण मंदिराचा इतिहास, त्यासोबत तेथील यात्रा कधी असते आणि बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत। तर आज आपल्या सोबत आहेत नवनाथ अवघडे, योगेश पवार, निलेश खेसे। तर चला जाऊया यांच्या सोबत आणि पाहूयात वागेश्वर महाराज टेम्पल सरोली गाव। हे मंदिर देवादिदेव महादेव श्री वागेश्वरांचं असून इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले चरोली या गावात आहे। लोहगाव विमानतळापासून हे मंदिर फक्त 9 किलोमीटर अंतरावर आहे। आपल्यासोबत निलेश खेसे आहेत। तर निलेश, चरोली गावाविषयी अजून काय सांगता येईल तुला? यांच्या चरोली गावाचा हा जो घाट आहे हा खूप प्रसिद्ध आहे। बैलगाड्या शर्यत ही खूप प्रसिद्ध आहे चरवलीची। ही म्हणजे पिढ्यानपिढ्या यांची ही जी परंपरा आहे ही खूप चालत आलेली आहे। म्हणजे हा घाट पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे असं म्हटलं मला हरकत नाही। हो, हा, फक्त पंचक्रोशीत नाही तर पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेला घाट आहे। तर नवनाथ काय सांगता अजून चरोली गावाविषयी? चरोली गावामध्ये फ्रेश असा भाजीपाला मार्केट आहे इथं। आपण आता मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहोत। आम्ही कार पार्किंग खालीच करून घाट रस्त्याने वरती आलेले। तुम्हाला पार्किंग करायचं असेल तर तुमची गाडी डायरेक्ट वरती जाते। त्या ठिकाणी 4 व्हीलर 2 व्हीलर पार्किंगची सोय उपलब्ध आहे। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा भव्य पुतळा आहे। मंदिराच्या बाजूला मोठे गार्डन सुद्धा आहे। तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत मुलांना श्री वागेश्वर महाराज मंदिराला दर्शनाला घेऊन येऊ शकता। महाशिवरात्रीला श्री वागेश्वर महाराज मंदिर चरोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो। आम्ही घाटात खाली कार पार्किंग करून मुख्य प्रवेशद्वाराने मंदिरात प्रवेश केला। जर आपण डायरेक्ट कार या टेकडीवर घेऊन आलात तर या ठिकाणी 4 व्हीलर 2 व्हीलर पार्किंगची सोय आहे। पार्किंगमधून आपण मंदिरात प्रवेश करू शकतो। तेथे वॉशरूमची सोय केलेली आहे। पार्किंगमधून पुढे आल्यावर आपल्याला असा व्ह्यू पाहायला मिळतो। तर आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर विठ्ठल पठारे। हे वागेश्वर महाराज मंदिर याचे अध्यक्ष असून ते या ठिकाणचे थोडं ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगतील आपल्याला। वागेश्वर महाराजांच्या मंदिराची थोडक्यात माहिती अशी की पुरातन काळापासून साधारणतः सन 1100 वर्षापूर्वीचं मंदिर आहे। याचा जीर्णोद्धार रामदेव हेमाडे काळात झाला आहे। रामदेव नंतर त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे ज्ञानेश्वर महाराजचे भावंड मोठबाई तुकाराम, निवृत्तीवाद, सोपान काका असे या ठिकाणी यायचे। तर शिवाजी महाराज, वासुदेव बळवंत फडके या ठिकाणी आलेले। त्यानंतर दाभाडे सरकारांनी 1725च्या नंतरच्या काळामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला। त्याच्यानंतर आता एक साधारणतः 6 वर्षापूर्वी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने या मंदिराचा जीर्णोद्धार झाला। तर तो जीर्णोद्धार मला वाटतं 2018ला झाला ना, 18-19 दरम्यान पूर्ण अगोदर झालं तरी साधारणतः 14 ते 14च्या दरम्यान झालं। आणि पूर्ण कधी झाला तरी 15ला झालं पूर्ण 15ला। तर यांनी थोडक्यात ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितलेली आहे। तर या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज, त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज यांचं सुद्धा वास्तव्य होऊन गेलेले। अशी पावनभूमीत आपण आहोत आज। त्यासोबतच ट्रस्टी सभासद दिलीप भगवान कोतवाल हे सुद्धा आपल्याला मंदिराविषयी थोडक्यात माहिती सांगतील। हे वागेश्वर महाराज पुरातन मंदिर असून या मंदिराला महाराष्ट्र शासनाचा क दर्जा मिळालेला आहे। तशीच महाशिवरात्रीच्या निमित्तानं 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह इथं केला जातो इथं। आणि आता सध्या तरी महानगरपालिकेने भरघोस अशी मदत दिलेली आहे आणि कामं अशी चालू आहे। दर दिवशी 10 वाजता रात्री ही महाराजांची पिंड सजवली जाते।
तर आपल्यासोबत योगेश पवार सुद्धा आहेत. तर योगेश, वागेश्वर महाराज मंदिर याविषयी तुला काही इतिहास थोडक्यात सांगता येईल का काय? हो, सांगता येईल ना. वागेश्वर महाराज मंदिर हे पुणे जिल्ह्यातील एक चरोली गावामधील अतिशय जुने व पुरातन मंदिर आहे. तसेच देखणीसुद्धा मंदिर आहे. तर 1725 साली दाभाडे यांचे पुत्र बजा पाटील यांनी त्यांची मुलं सोमाजी व कृष्णाजी यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. तसेच 2017 व 16 व 17 साली या मंदिराचं गावकऱ्यांनी चांगल्या प्रकारे रिनोव्हेशन केलेलं आहे व अतिशय देखणं असं हे मंदिर झालेलं आहे. तरी प्रत्येक भाविकांनी इथे येऊन एकदा तरी दर्शन घ्यावे असे हे मंदिर आहे. या मंदिराबाबत इतिहास असाही सांगतो की वागेश्वर मंदिर हे पांडवांनी बनवलेले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपासनेपैकी हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे. शिवाय बहुधा वागेश्वर मंदिर ही काळा पाषाणातून दगडांनी बनवली गेलेली आहेत आणि मुख्य मंदिराच्या समोर नंदीची मोठी मूर्ती असते. या ठिकाणी आपल्याला आदिशक्ती, महादेव, बाळ गणेश, कार्तिकेय तसेच भगवान श्री विष्णू, ब्रह्मदेव आणि नंदी यांचे सुंदर असे स्टॅच्यू पाहायला मिळतात. त्यासोबतच मी ज्ञानेश्वर पठारे आणि कोतवाल हे ट्रस्टचे अध्यक्ष आणि सभासद असून त्यांनी मोलाची सहकार्य केलेले असून आणि खूप छान अशी माहिती दिलेली, तर मी त्यांचं खूप आभार मानतो. सोबतच आम्हाला इथं मावशी भेटलेले आहेत, ते सुद्धा त्यांचे स्वतःचा अनुभव शेअर करायला इच्छुक आहेत. आम्हाला श्रावण महिन्यात खूप अनुभव आले. आम्हाला 2 सोमवारी आम्हाला रूप दाखवलं, पण नाग निघाला होता स्वयंभू. बरं मावशी, तुम्हाला काय सांगता येईल? मी तर सुरुवातीलाच आली आहे, आज पहिल्यांदाच आली आहे. पण मला तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा आला, तुम्हाला काय कसं वाटलं? खूप छान वाटलं. खूप छान वाटलं. त्यांनी यांचा अनुभव शेअर केलेलाच आहे आणि तुम्ही लवकरच दर्शन घ्यायला या आणि कमेंटमध्ये तुमचं जे अनुभव असेल तो माझ्यासोबत शेअर करा. धन्यवाद मावशी. तर मंदिराचं दर्शन घेऊन खूप प्रसन्न असं फील होतंय. तर नवनाथ, तुला काय वाटतं? दर्शन घेऊन एकदम प्रसन्न वाटते. तुम्ही दर सोमवारी इथं येऊन दर्शन घ्यावे. आम्हाला आरतीचा लाभ भेटल्यामुळे आम्ही अतिशय आनंदित आहोत आणि देवभाई पूजामध्ये पूजा केलेली आहे. तर निलेश, ह्या टेकडीवर आल्यावर तुला काय सांगता येईल? मी दर्शन घेऊन झाल्यानंतर काय सांगता येईल याबाबत? ही उंच टेकडी असल्यामुळे मंदिर तर खूपच छान आहे, पण आसपासचा परिसर खूप देखणं आपल्याला पाहायला भेटतो. समोर प्राईड सिटी आहे, इकडे आळंदी आहे, चरवली आहे. म्हणजे हा पूर्ण व्ह्यू आपल्याला हा भेटतो इथे. आळंदीवरून मला सांगता येईल की इथून 5 किलोमीटर आळंदी आहे. तर ह्यासोबतच तुम्ही आळंदीत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घ्या सुद्धा जाऊ शकता या ठिकाणी आल्यानंतर. तर मित्रांनो, आता आमचं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकन दाबा. आपल्या चॅनलचं नाव आहे द ट्रॅव्हलर. हिंडावे, फिरावे, मस्त जगावे. येस, द ट्रॅव्हलर. हिंडावे, फिरावे, मस्त मजेत जगावं. भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.